अपडेट न्यूज। यवतमाळ शहर विकासाचे हाक युतीचे उमेदवार सौ तेजस्विनी चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळच्या सर्वांगीण विकासासाठी 10 वचनांची घोषणा। यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन सेना या 3 पक्षाच्या महायुतीने आज शहराच्या विकासाची हाक दिली आहे। युतीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ तेजस्विनी राजू चांदेकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे। एकमत शहराच्या विकासासाठी या ध्येयाने युतीने पालकमंत्री माननीय आमदार संजयभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळच्या विकासासाठी 10 महत्त्वाचे वचन जनतेला दिले आहेत। युतीचे 10 विकासाचे वचन ठळक मुद्दे। युतीने भोसा, तायडेनगर, डोळी यासह संपूर्ण यवतमाळ शहर आणि मुस्लिम बहुल क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे। पाणी आणि रस्ते सर्व प्रभागात रोज नळाचे पाणी देण्याचे, तसेच भोसा, तायडेनगर, डोळी येथे रस्ते, नळ आणि संपूर्ण विकास कामांवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन। प्रत्येकाचे घर यवतमाळ वासीय व मुस्लिम बहुल क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी अथक प्रयत्न। महिला व बालविकास, लाडली बाप सारख्या योजनांमध्ये प्रत्येक मुलीला योगदान आणि प्राथमिक शिक्षणापासून वंचित भागात अंगणवाडी निर्मितीस प्राधान्य। शिक्षण, नगर परिषदेच्या शाळा डिजिटल करून पटसंख्या वाढवण्यावर भर। आरोग्य, ज्या भागात शासकीय केंद्र नाही तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार। स्वच्छता, प्रत्येक घरी वैयक्तिक शौचालय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार। दफनभूमी, स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानचे सुंदर सौंदर्यीकरण करण्यात येणार। ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण, मुलांसाठी खेळणी आणि महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था। योजनांचा लाभ शासनाच्या सर्व विकास योजना सर्व यवतमाळ वासियांसाठी प्रभावीपणे लागू करणार। संपूर्ण विकास यवतमाळ बहुल क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी युती वचनबद्ध। युतीचे नगराध्यक्ष उमेदवार सौ तेजस्विनी राजू चांदेकर आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून यवतमाळ शहराला विकासाच्या शिखरावर नेण्याचे आवाहन युतीने यवतमाळ वासियांना केले आहे। प्रतिनिधी संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.